नमस्कार मित्रांनो. तर आज आपण एक अशा अवलिया माणसाला भेटणार आहोत की ज्याला मी मागच्या 10 वर्षापासून बघतोय आणि ज्या मागच्या 10 वर्षांमध्ये जे वेगवेगळे बदल झालेले त्याला मी जवळून बघितलेले आहे. बऱ्याच वेळ मी विदेशात होतो तरी पण ऑनलाईन आणि बऱ्याच प्रकारे मी ट्रॅक केलेले. त्यामुळे माझी बऱ्याच दिवसाची इच्छा होती सर की तुम्हाला भेटावं आणि तुमची स्टोरी जाणून घ्यावी. आणि आता तर तुमचा पिक्चर पण रिलीज होतोय तुमच्या जीवनावरच आहे. त्यामुळं मी म्हटलं खास करून जाणून घ्यावं सरांचं आणि सगळ्यांना पण सांग. नक्की सर, नक्की. तर सर आपण असं गृहीत धरूया की आता बरेचसे प्रेक्षक आहे जे मला पण बघतात, तर कोणालाच माहीत नसलेले मोराळकर सर किंवा तुमचं एक इंट्रोडक्शन जे कोणालाच माहीत नाही, असं धरा की तुम्ही कोणालाच माहीत नाही, तुमचं इंट्रोडक्शन की तुम्ही कशा प्रकारचं सर आहात, माणूस आहात, कशा प्रकारचा व्यक्ती आहे. म्हणजे काय ना, आनंदी जीवन जगणारं मोराळकर सर. प्रथमतः म्हणजे मी स्कूल चालवतो अथवा शिक्षण क्षेत्रात काम करतो, हा झाला नंतरचा भाग. मुळात 10वीपासून मला अशा काही चांगल्या सवयी लागल्या आध्यात्मिक कार्यापासून की प्रत्येक क्षण आनंदात कसा घालवता येईल, प्रत्येक श्वास कसा जगता येईल, प्रत्येक माणसासोबत भेटत असताना त्याला हृदयापासून कसं बोलता येईल, याच्यावर माझा पहिल्यापासून खूप आग्रह आहे. आणि जीवनामध्ये ठरवलेला नित्यक्रम जो आहे, जे काही सातत्य आहे ते टिकवण्याचा प्रयत्न हा जसं सूर्योदय होतो तेव्हापासून मला सुचतं की आपल्या ज्या नित्यवत सवयी आहे, जो काही चांगला दिनक्रम आहे, आदर्श दिनचर्या आहे, ती नित्यवतपणे फॉलो करणे. आणि ती जर आपण फॉलो केली, सतुदीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवित दृढभूमी या संस्कृत श्लोकाच्या उक्तीप्रमाणे आपण सातत्याने जर का सूर्याचा नियम पाळला आणि छोटासा किरण म्हणून जर जीवनात चांगलं वागण्याचा प्रयत्न केला, तर आपली प्रगती केवळ एका आर्थिक बाबतीत नाही तर सगळ्याच बाबतीमध्ये हळूहळू होत जाते. तर बाकी हे सगळं ॲटोमॅटिक होत गेलेलं आहे. यासाठी मी काही स्वतःकडे श्रेय घेत नाही. मी स्वतः हे दररोज नित्यवतपणे करतो आणि हा प्रवास कसा होत गेला हे सांगताही येत नाही की नेमकं कसं काय हे ऑटोमॅटिक घडले. मला एक विचारायचं की तुम्ही शिक्षक हा कुठून आला तुमच्यामध्ये, म्हणजे पहिल्यापासूनच तुम्हाला असं वाटत होतं की मी शिक्षक व्हावं? येस नक्कीच. 8वीपासूनच मला शिक्षक होण्याचंच बाळकडू ऑटोमॅटिकच मिळालं. लहान पोरं मी घरी घेऊन बसायचो आणि शाळा खेळायचो. अगदी 8वीपासूनच मी निश्चित केलं होतं की मी शिक्षक बनेल. परंतु स्वतःची शाळा माझी असेल हे मात्र मी काही ठरवलेलं नव्हतं. परंतु मी शाळेमध्ये एक शिक्षक असेल आणि प्रायमरी टीचर असेल असं एक मी विचार 8वीपासून केला होता. आणि तशाच प्रकारे हळूहळू मार्गक्रमण करून, आणि जसं आपण विचार करतो जसं लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सिद्धांत आहे की जसं आपण विचार करतो तशाच प्रकारच्या वाईब्स, तशा प्रकारचे लोक, तशा प्रकारचे माणसं प्रभुदत्त बनून आपल्या जीवनात येतात आणि आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी ते आपल्याला मार्ग दाखवत असतात. कारण आपण मागे एकदा बोललो होतो, जर तुम्ही सांगितलं होतं की शिक्षक होण्यासाठी कधी काळी तुम्ही खूप प्रयत्न केले पण शिक्षक तुम्हाला होता नाही आलं. तशा प्रकारे म्हणजे दुसऱ्याच्या शाळेवर किंवा गव्हर्नमेंटचा शिक्षक नाही होता आलं, पण तुम्हाला स्वतःची शाळा टाकून आता कितीतरी शिक्षक तुमच्याजवळ असते. म्हणजे मी जेव्हा शाळेवर होतो ना, D.Ed माझं जेव्हा रत्नागिरीहून पूर्ण झालं आणि मी शाळेवर जॉबवर लागलो, तर जनरली प्रत्येकाला आनंद होतो नोकरी लागल्यानंतर, तसं मलाही झाला. परंतु वर्ष 1.5 वर्षानंतर माझे हे लक्षात आलं की इथे जसं आपण स्वप्न D.Edच्या सिलेबसमध्ये बघितले, आदर्श शिक्षण पद्धती, मुलांची आत्मीयता, मुलांचं प्रेम, मुलांना डेव्हलप करण्याच्या ज्या काही सगळ्या पद्धती आहे, ज्या काही थॉर्नडाईकने सांगितल्या असेल, कोहलरनी सांगितले असेल किंवा वेगवेगळ्या शिक्षण तज्ज्ञांनी किंवा सर्वपल्ली राधाकृष्णने सांगितलं असेल की माणूस बनवण्याचं शिक्षण, तशा प्रकारचं काहीही मला त्या शाळेत दिसत नव्हतं. तेवढी एकच नाही, तशा अनेक शाळेमध्ये त्या काळामध्ये मी काम केलं. मनामध्ये खंत निर्माण झाली की हे फक्तच चालू आहे म्हणून चालू आहे, परंतु आपल्या डोक्यातली जी काही शिक्षणाची कन्सेप्ट आहे ती वेगळी आहे, तर ती या ठिकाणी राहून पूर्ण होणार नाही. तर हे मनामध्ये पहिल्यांदा रत्नागिरीला जे शिक्षणाची पद्धती आता जे करता तुम्ही, ते रत्नागिरीला खरोखर म्हणजे हे D.Ed B.Edचे शिक्षणाच्या ठिकाणी तिथे शिकले की स्वतः शिकले तुम्ही? सरा देसाई D.Ed कॉलेज नावाचं D.Ed कॉलेज होतं माझं, माळनाका रत्नागिरी येथे. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ट्रेनिंग आम्हाला D.Edच्या दिल्या. त्यामुळे आमच्या कॉलेजचंही खूप मोठं योगदान आम्हाला चांगला शिक्षक, आदर्श शिक्षक बनवण्यासाठी आमच्या SR देसाई कॉलेजचा खूप मोठा वाटा याच्यामध्ये आहे. आणि रत्नागिरीला आजही चांगल्या प्रकारचं शिक्षण, आजही चांगल्या प्रकारचं D.Ed त्या ठिकाणी करून घेतलं जातं. बाकीचे लोक जवळपासच आपल्या तिथं जर बघितलं D.Ed वगैरे करता, तुम्ही इतक्या लांब रत्नागिरीला कसं काय गेलं? तेव्हा केंद्रीय पद्धत होती. म्हणजे 12वी नंतर जसे मार्क्स पडतात तर त्या मार्क्सचं केंद्रीय पद्धतीने त्याच्या नोंदी व्हायच्या. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण इंटेक कॅपॅसिटी असायच्या त्यानुसार त्याला मार्क वाईज त्याचे नंबर लागायचे. माझा नंबर रत्नागिरीला लागला. तो केंद्रीय पद्धतीमुळेच लागला तसा.
तसं मला दुसरे कॉलेज होते, मुंबई होतं, ठाणे होतं, इकडे धुळ्यामध्ये सुद्धा लागत होतं, पण मी कोकण चॉईस केलं की कोकणामध्ये एक चांगलं वातावरण आहे, प्रामाणिक लोक आहेत आणि एक साहित्याची नगरी आहे, तर काहीतरी नक्कीच नवीन काहीतरी शिकायला मिळेल या अपेक्षाने मी रत्नागिरीला शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. बरं, एक लहानपणापासूनचा विचारायचं झाला तर लहानपणापासून तुम्ही कसे विद्यार्थी होत? तुम्ही आता एवढे विद्यार्थी, Yes. मला वाटतं दररोज प्रत्येक विद्यार्थ्याला भेटता, सगळ्या Yes, विद्यार्थ्यांचे yes. नाव तर त्या बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये मी माझं रूप पण पाहण्याचा प्रयत्न करतो. हां. तर लहानपणापासून मी खूप सिन्सिअर विद्यार्थी होतो, म्हणजे एकदम वेळच्या वेळी कामं करणं, हां. वेळच्या वेळी सगळ्या वस्तू वेळेवर ठेवणं, स्वतःचे कपडे प्रेस करणं, हम्म. माझे करणं तसं आईवडिलांचेही करणं, म्हणजे एकदम सिन्सिअर गटामध्ये माझा नंबर यायचा. म्हणजे की मला सगळं काही स्वावलंबी जीवन जगायला आवडायचं. म्हणजे हे बालपणापासूनच आईकडनं हे बाळकडून मला मिळालं. म्हणजे एवढं करून पुन्हा लोकांच्या शेतात कामाला जायचं, ते पण कोणी न सांगता. ओके. म्हणजे काहीतरी नवीन धडपड आजच्या तुम्ही गोष्टीतून पाहत असाल, तर हे अचानक होत नसतं. याच्या सगळ्या गोष्टी बालपणामध्ये माणसामध्ये रुजत असतात, म्हणून बालपणाकडे लक्ष देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून मी बालपणीसुद्धा अशा सिन्सिअर गटामध्येच मोडायचो. म्हणजे अभ्यास वेळच्या वेळी, शिक्षकाने शिकवण्याच्या आधी तो चॅप्टर आधी वाचता कसा येईल मला, पुस्तकाला प्रॉपर कव्हर लावणे, बॅग व्यवस्थित ठेवणे, ते सगळे काही आपल्या- टापटीपमध्ये ठेवणे, हे सगळं आपल्या बालपणी वेळी भरपूर चालत होतं, हां. कव्हर वगैरे लावून, पण तेव्हा दप्तर किंवा पिशव्या, जे पिशव्या वायरच्या नसायच्या, वायरच्या पिशव्या पिशव्या त्याच्यामध्येच असायचं. Yes. पण आता जे तुम्ही बघता की आताचे जे मुलं, ते म्हणजे सिन्सिअर मुलं तुम्हाला तसे दिसता का जसं तुम्ही होता? नाही किंवा नाही, किती मुलं आहेत की जे तुम्हाला आवडतात? आताच्या सिन्सिअर मुलाची व्याख्या फक्त डेफिनेशन सांगता येईल की ज्याला जास्त मार्क्स पडतात हां. त्याची गणना आज सिन्सिअर विद्यार्थीमध्ये होतात. परंतु खूप कमी विद्यार्थी आहेत की या सगळ्या गोष्टी आज पण नित्यवतपणे फॉलो करतात. आज काय होतं की त्यांना जाणीव नाही आहे, सगळे काही वेळेवर मिळतं आहे, पैसा आहे, यायला बस आहे, आम्हाला 4-4, 5-5 किलोमीटरवरती सायकलने जावं लागायचं, पायी जावं लागायचं. त्यामुळे ही जाणीव आजकालच्या मुलांना नसल्यामुळे तेवढे आज विद्यार्थी सिन्सिअर राहिले नाही. पण तरी आपल्या शाळेमध्ये आपण तशा प्रकारची जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न करतोय की विद्यार्थ्यांनी आपले स्वतःची कामं स्वतः करावीत. म्हणून आपण गुरुकुल नावाच्या हॉस्टेलची सुद्धा रचना केली, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातून जवळजवळ 80 विद्यार्थी आपल्याकडे प्रवेश घेतलेले आहेत, की ज्यांना स्वावलंबन, सेल्फ रिलायंट ज्याला म्हणतो आपण, ते शिकवता कसं येईल. स्वतःचं काम स्वतः जो करतो ना, तोच विद्यार्थी भविष्यामध्ये स्वतः स्वावलंबी होऊन तो देशाला सुद्धा स्वावलंबी करण्याचा आता प्रयत्न किती मला काय वाटतं की ना, आताची मुलं आहे ना खूप वेगवेगळ्या प्रकारचं बरंचसं काही क्रिएटिव्ह करताय, आणि अशी मुलं बघतो मी जे की व्हायब्रंट आहे किंवा काहीतरी वेगळं वागता, तेच काहीतरी वेगळं करता. तर किती गरजेचं आहे, जसं आपण राहत होतो एकदम ऑबिडंट आणि त्या प्रकारे किंवा डिसिप्लिन तर गरजेचं आहे, पण असे तुम्ही मुलं बघत असाल की जे आउट ऑफ द वे चालतं थोडं, तर तसं ते गुड बॉय राहणं गरजेचंच आहे का, मला असं एक म्हणायचं, संस्काराच्या पद्धतीनं किंवा तसं पण. कारण विदेशात तर नाहीये. Yes. विदेशात काय की फ्री फ्लो मध्ये राहू देता, नाही, अगदी, तुला अगदी. जे करा वाटेल ते कर. मुळात काय आपल्या मनामध्ये ज्या भावना आहेत ना, फक्त त्याचा वाम मार्गाला न जाता किंवा अगदी ट्रॅक न बदलता जीवनात तुम्ही जसं बोललो शिस्त आवश्यकता आहे, परंतु आपलं जसं मन आहे ना त्या मनाप्रमाणे त्यांनी वागलं पाहिजे. पण अगदीही ट्रॅकच्या बाहेर जाऊन नाही, तर समाजाला त्रास होणार नाही, घरच्यांना त्रास होणार नाही. परंतु आपल्या मनामध्ये जे काही एफिशियन्सी आहेत, ज्या काही क्वालिटीज आहेत, जे काही छंद आहेत, ते नक्कीच आपण बाहेर काढले पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये तेच छंद आपलं करिअर बनतं आणि तेच पैसे कमवण्याचं साधन सुद्धा आपलं बनू शकतं. म्हणून आपल्या मनातलं जे काही स्पॉटेड पोटेन्शियल आहे ते दाबून चालणार नाही, तर ते मोकळं होऊ द्यायचं. तर एखाद्याला ब्लॉगिंग करायची सवय आहे त्याने ते केलं पाहिजे. एखाद्याला गाणं म्हणता येतं त्याला बिलकुल गाणं म्हटलं पाहिजे, जगाचा विचार न करता त्याने दिवसभर गाणं गुणगुणत राहिलं पाहिजे. हे तर आहे ना, तुम्ही जे आता तुम्ही सोशल मीडिया वगैरे जर कोणी बघितलं आता प्रेक्षकांमध्ये पण, तर ते आश्चर्य की हा माणूस असं कसं काय करू शकतो. आता जसं परवाच तुम्ही काश्मीरला जाऊन आले, तर मॅडम घोड्यावरती बसलेले आहे, तुम्ही मस्त छंदी गाणे म्हणत चाललेले आहे, नाचत. तर ते काही म्हणजे बघायला गेलं तर तसं ठीक वाटतं, पण मला जर वाटलं उद्या करावं तर ते येत नाही. ते आतून म्हणजे कसं येतं तुम्हाला, हे नाही वाटत का की लोक काय म्हणतील किंवा तुम्हाला म्हणत असतील ना कोणी? तो विचार मी कधीच नाही केला. जेव्हा सुरू केलं तुम्ही तेव्हा तर म्हणत असतील ना कोणी? सुरुवातीने आजही म्हणतात ना. म्हणायचा विषय काय असतं, प्रत्येकाचा दृष्टिकोन स्वतःकडे जगाकडे पाहण्याचा वेगळा आहे. आपण स्वतःला काय समजतो, जीवन आपलं आहे, श्वास आपले आहेत, जगायचं कसं हे आपण ठरवायचंय. आता लोक चांगलंही म्हणतील, लोक वाईटही म्हणतील, ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनाचा हा फरक आहे. परंतु हे जीवन नाचण्यासाठी आहे, गाण्यासाठी आहे. इथं आपण काही टेन्शन घ्यायला आलेलो नाही आहे आणि चिंता करण्यासाठी आलो नाही आहे. आणि आपण म्हणतो लय सिरियस राहिल्यावर काय होतं, सिरियस लोक तो अक्सर हॉस्पिटल में पाए जाते. त्यामुळे हे आनंदाने राहायचं, मोकळं खेळायचं, प्रत्येकाशी मोकळं बोलायचं, तर माणसाची जिंदगी पण वाढते आणि समोरच्यालाही चांगलं वाटतं, अरे हे माणूस किती उत्साही आहे.
धृती उत्साह संपन्न कुठून आलं म्हणजे कधीपासून चालू झालं तुमच्यात हा बदल म्हणजे काय ना तुम्ही तिथं होते तेव्हा पण मी बघितलं जर 10 वर्षापूर्वी 2016 आता 2026 आहे तेव्हा बघितलं होतं तर एनर्जेटिकच माणूस होता पूर्ण हे पण आउटस्पोकन तुम्ही पहिल्यापासून होते का नंतर होतो, परंतु काय होतं ह्या कोचिंग क्लासेसच्या करिअरच्या गडबडीमध्ये हे सगळं दबल्या गेलं होतं. तुम्ही बरोबर तुम्ही जो काळ पाहिला हा खूप धडपडीचा काळ होता. 5-6 युनिट होते माझ्या शहरामध्ये. ते सगळे हँडल करता करता ते सगळे मेंटेन करता करता त्या सगळ्या गोष्टीला मला वेळच मिळत नव्हता आणि तशी भावनाही होत नव्हती का माणसाचं मन तेव्हाच नाचतं जेव्हा मनासारखं होतं. मग हे सगळं मनासारखं करण्यासाठी मला ती सिस्टम सोडून ट्युशनचं मला कोचिंग क्लास बंद करावे लागले आणि मला शालेय क्षेत्रात यावं लागलं. शालेय क्षेत्रामध्ये मला बालक बनावं लागलं आणि मग इथे सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या होत आहेत. ही शाळा, ही संस्था, इथल्या शिक्षण पद्धती मला जशा पाहिजे तशा मी इथे करून घेतो आणि या सगळ्या गोष्टीला आमच्या पालकवर्गाने भरभरून दाद दिला. 21 मुलांवरून सुरुवात करून आपण 2021ला 21 मुलांवरून 23 मुलांवरून सुरुवात केली होती. आज 850 मुलांचं पट आपल्याकडे आहे. हे सगळ्या गोष्टी आल्यानंतर याच्यासोबत सगळं झालं, मान आला, सन्मान आला, आर्थिक बाजू मजबूत झाल्या आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा मनासारख्या होताना दिसत आहेत ना मग मन नाचणार नाही तर काय करणार. म्हणून आता मनातल्या ज्या काही राहिलेले स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याचा काळ आता सुरू झाला आहे. कारण जॉनी लिव्हर साहेब खूप सुंदर सांगतात की आयुष्य जेवढ्या लवकर तुम्हाला समजेल ना तेवढा काळ पुढे उरतो जीवन जगण्यासाठी. जर वयाच्या 60 मध्ये तुम्हाला आयुष्य कळालं तर तुमच्याकडे 10च वर्ष राहतात पुढे, 10, 5 किंवा राहिले पण नाही. आता तर राहत नाही. एखाद्याला वयाच्या 50 वर्षी कळाले तर आपण 60 वर्षाचं आयुष्य पकडू आपण, त्याच्याकडे 10 वर्ष आहे. पण एखाद्याला जर ह्या आयुष्य वयाच्या 35च कळालं तर त्याच्याकडे 30 वर्ष जगण्यासाठी आहे. आणि हे जरा तारुण्यातच कळालं 25त तर त्याकडे अजून कमीत कमी 30, 35, 40 वर्ष जगण्यासाठी आहे. जेवढ्या लवकर आपल्याला हे जीवन कळेल का नेमकं कशासाठी जगायचंय, कोणासाठी जगायचंय, किती जगायचंय, पैसा किती कमवायचा आहे याचे उत्तर मात्र ज्याच्या त्यालाच ठरवायचे आहेत. अनेक लोकांकडे हजारो करोडोची संपत्ती आहे तरी ते आनंदी नाही आहेत. याचं कारण काय? त्यांना कळतच नाही की पैसा का कमवायचा आहे, किती कमवायचा, किती पळायचं. ऍक्च्युली ते शाळा बघताना पण तेच एक जाणवतं की तुम्ही जी शाळा निर्माण केली आणि तुम्ही भरपूर मी आता कार्यक्रम मागच्या 5-6 महिन्यात बघितले तर कितीतरी कार्यक्रमावर कितीतरी पैसे खर्च केले. तर ते प्रॉफिटेबिलिटीच्या हिशोबाने तुम्ही चालवत नाही हे तर दिसून येतं. पण प्रॉफिटेबिलिटी आहे कारण की ते तुमचा मोटिव्ह चांगला आहे. ते बिझनेसचं कोणत्याही बिझनेस तसंच असतं की तसं येत जात. तर मला ना पहिले तर ही जी शाळा चालू झाली संस्कृती ग्लोबलची याची पहिल्यापासून जी स्टोरी आहे ना तर ती सांगा की कसं म्हणजे कशी सुरू. खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. हे शाळेचा विषय काय होता की मी संस्थेवर जॉबला होतो, त्याच्यावर अगोदर पण चर्चा केली मी आणि त्या संस्थेत मला नाही आवडलं. परंतु मग मी बंद केलं. मग काय स्वप्न थोडी केलं की शाळा बंद केली आपली शाळा ओपन होणार आहे. मनात होतं की एक शाळा असली पाहिजे, वेगळ्या स्टाईलनं शाळा असली पाहिजे जिथं मुलं आत्मीयतेनं रमतील, जिथं शिक्षकाचा विद्यार्थ्याचा संबंध हा जसा गुरुकुलामध्ये आपल्याला प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलं आहे की गुरुचं शिक्षकाचं नातं कसं असावं, त्या दोघांचे संबंध कसे असावे. आज जर बाहेर आपण समाजात पाहिलं फक्त पैसा कमावण्याचं साधन म्हणजे शाळा झाली आहे. परंतु आपण ह्या शाळेमध्ये मी ठरवलं की अशी आनंददायी शाळा, प्रॅक्टिकल लेवलची शाळा जिथे कुठल्याही प्रकारचं नुसतं थेरॉटिकल नको तर मुलांना शैक्षणिक क्षेत्रभेटी घडवायच्या आहेत. तर मुलांना बऱ्याचशा ठिकाणी मी क्षेत्रभेटीला घेऊन जातो. 25 ते 30 सहली वर्षभरात आयोजित करतो ज्याचे कुठलेही पैसे पालकाकडून आकारले जात नाहीत. अगदी लोकसभेपर्यंत मी विद्यार्थ्यांना विमानाने घेऊन गेलो आहे. अरे बाप. त्यानंतर कारखाने असतील, इंडस्ट्रियल सेक्टर आहे, नर्सऱ्या आहे, फुलांच्या बागा आहे, गुरुनानक जयंतीला गुरुद्वारा आहे, नाताळाला चर्चमध्ये मुलांना घेऊन जातो, बौद्ध पौर्णिमेला बौद्ध विहारमध्ये घेऊन जातो. अशा अनेक क्षेत्रभेटी. आता तर रिसेंटली आम्ही द्राक्षाच्या बागेत विद्यार्थ्यांना घेऊन गेलो. आपण जी फॉर ग्रेप शिकवतो, आम्ही जी फॉर डायरेक्ट ग्रेपचा मळा शिकवतो. म्हणजे मुलांना कन्सेप्ट तुम्ही मोठी द्या, त्याला व्हिजन मोठं द्या तर त्या लेवलवर तो विचार करतो. म्हणून अशा अनेक क्षेत्रभेटी आता जवळजवळ आतापर्यंत 106 क्षेत्रभेटी मी शाळा ओपनिंगपासून आतापर्यंत केल्या आहे. मग राळेगण सिद्धी असेल, पोपटराव पवारांचं गाव असेल, अनेक महाराष्ट्रभरामध्ये मी विद्यार्थ्यांना घेऊन जातो. साहित्य संमेलन, मराठी साहित्य संमेलन होतं आपले, त्याही ठिकाणी विद्यार्थ्यांना मी घेऊन जाऊन अनेक लेखकांचा परिचय त्यांना करून देतो. आता मला नाही वाटत कोणती शाळा असं करते आणि स्वतःच्या पैशानं तर बिलकुल नाही. कारण की आता ज्या पण जेवढ्याही शाळा आहेत प्रायव्हेट सगळ्या पैसे तर भरपूर घेतात. त्यानंतर हे म्हणजे आता बघितलेले मग पुतण्या वगैरे त्यांचं 10,000 15,000 यापर्यंत फीस गेलेलं जर सहलीनं जायचं फीसच्या पण बाबतीत. तर जी शाळा तुम्ही म्हणजे कोचिंग क्लासपासून शाळेपर्यंत म्हणजे पहिले तर तुम्ही हे सोडून जॉब सोडल्यानंतर ट्युशन चालू केले. ट्युशनमध्ये मी कमर्शियल क्षेत्रामध्ये 12 वर्षानंतर नाही टिकलो कारण मला तिथं कंटाळा यायला लागला.
कारण माझ्या मनासारखं तिथं काही होत नव्हतं. पैसे मला खूप मिळायचे, परंतु तिथे माझी काहीच कमांड नव्हती. म्हणजे फक्त मुलांच्या परीक्षा, मुलांचे गुण वाढवा, मार्क वाढवा, सगळी हीच चर्चा त्या क्षेत्रामध्ये होती. किती वर्ष केलं? 12 वर्ष केले. 12 वर्ष 12 वर्ष केले. 5 युनिट चालवले मी, 2 MSCIT सेंटर चालवले. परंतु 2018-19ला अगदीच कंटाळा आला मला, का हे असं किती दिवस करायचे. जीवन एकदाच मिळतं, त्याच्यामध्ये आपल्या मनासारखी शिक्षण पद्धती जर आपण नाही राबवू शकलो तर मग कसं आहे जीवन चालणार. म्हणून निर्णय घेतला 2019ला की आता कोचिंग क्लास क्षेत्रामधून वाइंड अप करायचं आणि शाळा चालू करायची. मग ते जे ट्युशन चालू होते त्याचाच तुम्हाला बेनिफिट झाला? त्याचा बेनिफिट खूप झाला. म्हणजे हे क्षेत्र उभं करण्यासाठी क्षेत्र तेच आहे. पहिल्या वर्षी किती होते? प्रायव्हेट 23 मुलं होते. 2021ला 23 मुलावर स्टार्टअप केलं होतं आपण. तेही कुठल्या जाहिरातीशिवाय. हे जे आहे हे मागचं तेच निर्माण केलं आणि सुरू केलं आणि सुरू करून टाकलं. किती शिक्षक? तेव्हा काहीच नाही, आम्ही दोघं पती पत्नी होतो, अजून 1-2 टीचर माझ्याकडे, 14 जण मिळून त्या 23 मुलांना हँडल केलं. मग त्यांना चांगली क्वालिटी दिली. करता करता 150 मुलं आले, 450 झाले, 600 झाले, आता 850 झाले. 5 वर्ष हे रन झालेलं आहे. दरवर्षी म्हणजे 200-250 मुलं मल्टिप्लाय झाले. आणि ह्या मुलांवर वेळ दिला, किती मुलं बेरीज शिकवत नाही वाटतं, मल्टिप्लिकेशनच शिकवत वाटतं तुम्ही. त्या प्रमाणातच प्रगती झाली. म्हणजे 5व्या वर्षात काय ना की गुरुकुल आणि हॉस्टेलची पण निर्मिती झाली. आणि हॉस्टेल्समध्ये सुद्धा महाराष्ट्रभरातून 80 विद्यार्थी आतापर्यंत आलेले आहेत. आणि कुठून मुलं येतात आता आपल्याकडे? बघितलं शाळेमध्ये आपल्या संपूर्ण परिसरामधून हाडको एरिया असेल, टीव्ही सेंटर आहे, जाधववाडी, मयूर पार्क, N7, त्याच्यानंतर इकडं करमाड, लाडगाव, शेंद्रा, कुंभेफळ, हिवरा, टोणगाव, इकडे सर्व सोसायटी, सारा परिवर्तन असेल, कृष्णसुंदर अपार्टमेंट, ह्या सर्व गावामध्ये जवळजवळ माझ्या 28 अपार्टमेंट आहे सावंगीमध्ये. ह्या सगळ्या ठिकाणाहून आता फुलंब्रीहून सुद्धा नवीन प्रवेश यावर्षी 10-15 झालेले आहेत. तर एवढ्या दुरून सगळ्या परिसरातून आता विद्यार्थी येतात. आणि आता दुसरा पर्याय हॉस्टेलचा झाल्यामुळे आता महाराष्ट्रभरातून पुण्यामधून 5 मुलं आलेले आहेत. पुण्यात इकडे परभणी आहे, बीड आहे, इकडे पाचोरा आहे, तिडका आहे. एवढ्या लांब कसे कनेक्ट झाले? म्हणजे त्या ऑटोमॅटिक फेसबुकच्या माध्यमातून, जसं स्वप्न भाऊ आले आपल्याकडे, त्यांनी शाळेचे संदर्भ कुठेतरी दिला आणि माउथ पब्लिसिटी एवढे स्ट्रॉंग होते. चांगली कृती केल्यानंतर लोक ऑटोमॅटिक एकमेकाला सांगत चालतात. ही शाळा पूर्णपणे माउथ पब्लिसिटीवरच आतापर्यंत डेव्हलप झालेली आहे. कुठं जायचंय तुम्हाला हे करून समजून घ्या की आता शाळा केली, हॉस्टेल केली, म्हणजे काय बघता तुम्ही समोर, काय करायचंय? याला चांगलं मजबूतीने करायचंय. म्हणजे खूप साम्राज्य वाढवण्यावर माझं काही भर नाही. कारण जेवढं तुम्ही जास्त साम्राज्य वाढवणार ना तेवढी तुमची मानहानीची संधी खूप जास्त असते. जे करताय ते छान करायचंय, अतिशय उत्तम करायचं. ह्या संस्थेला चांगल्या प्रकारे कसं काम करता येईल, आणखी चांगलं आदर्शवत जीवन जगण्यासाठी मुलांना कसं प्रवृत्त करता येईल, पालकांशी रिलेशन चांगल्या प्रकारे कसं बिल्डअप करता येईल, मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान प्लस आधुनिक पद्धत संस्कार, ह्या सगळ्या त्रयीचा संगम कसा आपल्याला डेव्हलप करता येईल, यासाठी रात्रंदिवस प्रयत्न सुरू आहेत. बरं, असे काय 5 मुद्दे जे की तुमची शाळा वेगळी पडते त्यामध्ये? म्हणजे रेग्युलर जेवढ्या शाळा आहेत, यस, मला वाटतं की कलेक्टर साहेब पण म्हटले होते तेव्हा म्हटले होते, तर असे काय 5 मुद्दे आहे की जे एकदमच वेगळे आहे, जे बाकीचे लोकांनी करत पण तुम्ही करताय? त्याच्यामध्ये 5 नाही, असे कितीतरी मुद्दे मला सांगता येईल. की महत्त्वाचं म्हणजे संस्कारावर खूप मोठा भर आहे. आणि मुलं सकाळी उठतात, म्हणजे आपल्या शाळेची मुलं दररोज सकाळी उठून वाचन करतात. अच्छा, पहिल्यांदा घरी असणार डेली सगळे मुलं घरी, त्यांना कमीत कमी 5 ते 10 पेजेस वाचावं लागतं. कसं ट्रॅक होतं मग? तुम्ही ट्रॅक होतं, मुलं मला सकाळी गुड मॉर्निंग टाकतात. जेव्हा सकाळी मुलं 5ला उठतात ना, त्याने मला गुड मॉर्निंग करायचं आहे. त्यानुसार मी समजतो की मुलगा उठलेला आहे आणि त्याच्या आईनं त्याचा छोटासा 10 सेकंदाचा व्हिडिओ करून मला टाकायचा आहे. या ग्रुपवर सगळे टीचर्स आहेत, सगळे डेली नोंद घेतात की हे मुलं उठलेलं आहे, त्यांनी वाचन केलं. आणि मुलं आल्यानंतर आम्ही गेटवर सगळे टीचर्स थांबतो आणि प्रत्येकाला सहज विचारतो काय वाचलं. तो लगेच सांगतो, लेखकाचं नाव सांगतो, चॅप्टरचं नाव सांगतो, कोणता चॅप्टर वाचला, त्याच्यामध्ये कंटेंट काय होतं. आम्ही 15-20 जण सहज गप्पातून त्यांच्याकडून काढून घेतो त्यांनी वाचलं की नाही वाचलं. दररोज डेली 365 दिवस डेली. पण मग हे सगळ्यात वेगळा उपक्रम आपल्या शाळेचा आहे. एवढ्या मुलांना करायचं म्हणल्यावर खूपच अवघड गोष्ट. टप्प्यावाईज शाळा आहे ना, म्हणजे सकाळची शिफ्ट वेगळी आहे, दुपारची शिफ्ट वेगळी आहे, प्री प्रायमरी सेक्शन वेगळं आहे. अच्छा, ही एक वेगळा विषय आहे. पहिला मुद्दा हा. नंबर 2, हे सगळे मुलं आई वडिलांच्या पाया पडून येतात. अच्छा, आता अनेक प्रेक्षक आमचे पालक सुद्धा हे सगळं ऐकतायत, तर हे सगळे साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे. तुम्ही त्यांना सुद्धा घरी जाऊन विचारू शकतात की मोरोळकर सर सांगतायत हे सगळं खरं आहेत का. आमचे सगळे विद्यार्थी वर्षभर आई वडिलांच्या पाया पडून येतात. नंबर 3, हे सर्व मुलं सूर्यनमस्कार काढतात. सूर्यनमस्कार 12 काढल्याशिवाय कुणीही शाळेत येत नाही. हे सगळे कंपल्सरी दिलेल्या गोष्टी आहेत.
आणि त्याचं नित्य आचरण हे सर्व विद्यार्थी करतात, आमचे शिक्षकही करतात. आणि मी मागील 27 वर्षापासून सूर्यनमस्कार डेली काढतो. मी एकही दिवस या 27 वर्षामध्ये सूर्यनमस्काराचं खंडन केलेलं नाही. म्हणून ही ताकद माझ्यात निर्माण होते. जर मी करतो आणि तुम्ही करावं हा आग्रह मी त्यावेळेस धरणार, जर मी ती गोष्ट करत असेल तर. ह्या गोष्टी मुलं करतात. म्हणजे संस्कार एक संस्कारावर खूप भर की आहे. मेजर भर आहे की yes. संस्कारावरती. त्याच्या व्यतिरिक्त शाळेमध्ये असं काय वेगळं होतं किंवा मुलांना स्टेज डेअरिंग निर्माण करण्यासाठी खूप मोठी रचना माझ्याकडे आहे की प्रत्येक असेंब्लीमध्ये 12 विद्यार्थी दररोज पुढे येतात. म्हणजे प्री प्रायमरीच्या गटामध्ये 12, प्रायमरीच्या 12, माध्यमिकच्या 12, म्हणजे 36 मुलांना दररोज लिडिंग मिळते इथे. आणि 36 मुलं, उद्या 36 मुलं, परवा 36 मुलं, असं करत करत सर्व शाळेला वर्षभरामध्ये 6 ते 7 वेळेला हे रोटेशन येतं. प्रत्येकाला माईक मिळतो, प्रत्येकजण भाषण करू शकतं, प्रत्येक विद्यार्थ्याला मॉनिटर होण्याची संधी इथं आहे. या अशा अनेक वेगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली आपण इथं राबवल्यात, कटाक्षाने राबवल्यात. त्यामुळे प्रत्येका विद्यार्थ्यामध्ये स्टेज डेअरिंग या ठिकाणी निर्माण झालेली आहे. ओके. आता तुमचं हे जे संस्कृती ग्लोबल स्कूल आहे, आता पूर्ण मला वाटतं सगळं CBSE आणि इंग्लिशच आहे. इंग्लिश मिडियम आहे. मी आता जेवढे देश फिरलेलो बाहेर बरेचसे, त्या सगळ्या देशांमध्ये सगळेजण पहिले तर स्वतःच्या भाषेतच शिकतात. येस. आपणही आपल्या भाषेत शिकलेलो आहे. तर तुम्हाला काय वाटतं जो आताचा बदल होतोय तर ती चांगली गोष्ट आहे, वाईट गोष्ट आहे? नाही, प्राथमिक शिक्षण हे 5वी पर्यंत मातृभाषेतच व्हायला पाहिजे. तो काही माझा वैयक्तिक अनुभव आहे. कारण मुलं छोटे असतात, त्यांना मातृभाषेतच शिकवायला पाहिजे. भले तुम्ही इंग्रजी शिकवा, हिंदी शिकवा, संस्कृत शिकवा. आता आपल्या शाळेमध्ये पहिलीपासून संस्कृत हा विषय आपण कंपल्सरी केलेला आहे. संस्कृत, हिंदी, इंग्लिश आणि मराठी या 4ही भाषा आपण विद्यार्थ्यांना ॲट टाईम इथे शिकवतो. तर जर आपल्या संकल्पना आपल्याला क्लिअर व्हायच्या असेल, सगळ्या गोष्टी आपल्याला जर प्रॉपर कळायच्या असेल, तर 4थी ते 5वीपर्यंत त्यांना जास्तीत जास्त मातृभाषेत शिकवलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. मग आता आपल्या तिथं जर आहे तर पूर्ण इंग्लिशच सिलेबस आहे, त्यानंतर CBSE पॅटर्न बघितलं सर्व काही इंग्लिशच आहे, तर मग तुम्ही कसं करावं? आपल्याकडे आहे मराठीचा विषय. मराठी हो. नाही, पण मराठी मग बाकीचे जे विषय आहे ते सर्व इंग्लिशमधनंच होतं ना. तर बाकीचे विषय हो हो. म्हणजे कसं मला काय म्हणायचं आहे की आताचे जे तुम्ही आता, कारण मी तर पहिल्याचं शिक्षण बघितलं, आता लहान मुलांचं बघतोय ते सगळं काही कन्फ्युजिंगच वाटतं मला, की बऱ्याच अर्ध्या वेळेला तर ते ट्रान्सलेट करत असता किंवा बऱ्याच वेळेला मग त्यांना 55 म्हणजे काय ते पण कळत नाही. म्हणून आपल्याकडे काय करतो वाटतं मला, आपल्याकडे 2 1 2 हे टेबल तर घेतोच आपण, पण बे 1 बे 1 2 3 ह्या सुद्धा गोष्टी आपण, आपला डे असतो. आज मराठी डे आहे तर सगळ्या मुलांनी मराठीतच आज असेंब्ली घ्यायची, आज मराठीतच बोलायचं. उद्या इंग्लिश डे आहे तर त्याचा प्रयत्न करायचा, हिंदी आहे तर हिंदीतून बोलायचं, संस्कृत आहे तर संस्कृतचाच वापर करण्याचा प्रयत्न करायचा. आपण ह्या 4ही भाषेचा समन्वय शाळेमध्ये ठेवल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना ह्या प्रॉब्लेम येत नाही आणि त्यांचं मराठीसुद्धा खूप चांगलं झालेलं आहे. तर आपल्याकडे ही अडचण क्रिएट झालेली नाही. मला काय वाटतं पर्सनली की आपल्या पोरांवरती एवढा जास्त लोड आहे. एक तर मी आता बाहेर बघितलेलं, जपानमध्ये बघितलेलं, जर्मनीमध्ये बघितलेलं की त्यांना एक तर एकच भाषा शिकायची मेन. यस. त्या भाषेतच सर्व काही, त्या भाषेतच कन्सेप्ट आहे. यस. आणि त्या भाषेतल्याच कन्सेप्टवरती ते समोर वर्क करणार आहे. नंतर कधीतरी समोर जाऊन ते हायर एज्युकेशनमध्ये इंग्लिश शिकावं लागले. डॉक्टरला सुद्धा येत नाही. आमच्या खूप कमी डॉक्टर आहे की ज्यांना इंग्लिश येते. जपानमध्ये जपानमध्ये घ्या, इकडे घ्या, इंग्लिश स्पीकिंग डॉक्टर एक लिमिटेड कमोडिटी आहे समजून घ्या. तर आपल्या मुलांना एकतर पहिले तर 2च भाषा नाही आहे, एक तर ती भाषा आहे 3 लँग्वेज कंपल्सरी आहे, त्यानंतर जी मदर टंग आहे आणि इंग्लिश आहे, याच्यामधलं त्यांना कंटिन्युअस ट्रान्सलेशन पाहिजे जास्त प्रत्येक सब्जेक्ट शिकण्यासाठी. बऱ्याच वेळेला नाही समजत, मग शिक्षक मराठीतून समजवतो वगैरे. तर ते पहिल्यापासून जास्त लोड घेतात. त्यामुळं मी समोर बघितलेलं आहे की आपल्या मुलं जास्त प्रगती करतात. म्हणजे जर बाकीच्या कम्पॅरिझनमध्ये आपलं जर कम्पेअर केलं ना तर आपल्याला कशाचाच प्रॉब्लेम येत नाही. पण सुरुवातीला इतका प्रचंड लोड होतोय तर ते तुम्हाला जाणवत नाही का की मुलं असे डिप्रेशनमध्ये, प्रेशरमध्ये? नाही. आमचं प्रॅक्टिकलवर भर असल्यामुळे ना ते डिप्रेशन आपल्या शाळेत नाही आहे. प्रत्येक चॅप्टरला आपल्याकडे प्रॅक्टिकल मेथड आहे. उदाहरणार्थ लोकल गव्हर्नमेंट बॉडी तुम्ही शिकवत आहे, स्थानिक स्वराज्य संस्था, तर इथं त्यांना शिकून झाल्यानंतर एक 5-10% कळते त्यांना. जेव्हा तुम्ही थेरोटिकल तुम्ही सांगितल्याप्रमाणे की सांगितल्यानंतर त्यांना खूप जास्त कळत नाही. पण जेव्हा आम्ही त्यांना ग्रामपंचायतला घेऊन जातो आणि त्या ठिकाणी आमच्या सगळ्या ग्रामपंचायत टीम समोर त्यांच्यासोबत त्यांचा वार्तालाप घडून देतो आणि तिथे जाऊन ही विद्यार्थी
आपले प्रश्न ग्रामपंचायत मेंबरला विचारतात, सरपंचांना विचारतात, तिथल्या ग्रामसेवकांना विचारतात आणि ग्रामपंचायतचं सर्व काम आम्ही त्या ठिकाणी जाऊन प्रॉपर दाखवतो. ते झालं की पुढच्या वर्गासाठी आपलं इकडे जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नगरपालिका, महानगरपालिका, कंटोन्मेंट झोन आहे, विधानसभा, लोकसभा इथपर्यंत विद्यार्थी आम्ही घेऊन जाण्याचा आमचा कंटिन्यू प्रयास असतो. ही गोष्ट खूप चांगली, कारण तेव्हा आपलं जापनीज सेमिनारही घेतला हां. तेव्हाही बघितलं त्यांनी, तर ते सरप्राईज झाले होते सर, महेंदर सर बघून की अरे मुलं स्वतःचा कचरा पण स्वतः व्यस्त आहे आणि सगळ्या याच्यात एक्सपिरियन्शियल जास्त ते आहे. सुंदर जे मेंटेन गार्डन हे Maintain सगळे garden. मुलंच करतात इथं. तुम्ही आल्या ना, हे टेबल मुलांनी आणून लावले, तरी आता शाळा चालू नाही आहेत. म्हणजे सगळं मुलं स्वतःचे कामं स्वतः करतात, ह्या गार्डनचं मेंटेनन्स करतात, झाडाचं कटिंग असेल, स्वच्छता असेल, कारण इथं 10 मिनिस्टर आहे शाळेमध्ये आणि ह्या मिनिस्टरच्या हाताने हा कारभार चालतो. इथं निवडणुका होतात, इलेक्शन, अच्छा, प्रॉपर इलेक्शन होतं. शाळेत ज्यांना पण निवडणुकीला उभं राहायचं आहे अशा मुलांनी 100 मार्काचा पेपर द्यायचा आहे. त्याच्यामध्ये जनरल नॉलेज असतं, ज्याला मिनिमम 40 मार्क पडेल अशा विद्यार्थ्यांना आम्ही निवडणुकीसाठी उभं राहू देतो आणि त्यांना 100 रुपये डिपॉझिट भरावं लागतं, जेणेकरून जसं डिपॉझिट जप्त होतं. आणि हे सगळे विद्यार्थी प्रचार करतात 8 दिवस. अरे वा, त्यांचे सगळ्यांचे बॅनर ह्या एरियात लावलेले असतात आणि बॅनर लावल्यानंतर त्यांनी स्वतः प्रूव्ह करायचं की तुम्ही नेता होण्याच्या लायकीचे आहेत का. मग स्वच्छता मंत्री असून तो झाडून घेतो, कोणी लोक प्रचार करतात, त्या लेवलची काळजी घेण्याचा प्रयत्न करतात आणि मग खूप टस्सल अशी तिथे सामना होतो आणि मुलं आधार कार्ड घेऊन येतात घरून. अच्छा, मुलं येतात, सगळी शाळा सगळं पूर्ण proper ते आणि पण बॅलेट बुक सगळं बॅलेट पेपर education च सगळं झालं पूर्ण ते. लावले असतं आणि सगळे शिक्षक त्यांना मदत करतात. तिथे शाई वगैरे लावतात, त्यांचा फोटो पण येतो. इलेक्शन कमिशन कोण आहे, तुम्ही एक नाही आम्ही नाही, जो मागच्या वर्षीचा मिनिस्टर होता का हां, तो इलेक्शन कमिशन बनतो. तो इलेक्शन दरवर्षी त्याला सन्मान असतो तो. अच्छा, आणि एकदा मंत्री झाल्यावर डबल मंत्री होता येत नाही. म्हणजे दरवर्षी त्याच मुलाला संधी न मिळावी तर दरवर्षी 10 मंत्री वेगळे व्हावेत. पण मग हे मोठे मुलं जे सिनियर तेच डॉमिनेट राहत असेल का? याच्यामध्ये 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना चान्स असतो. 9वी 10वीच्या म्हणजे पुढच्या वर्षी ते निघून जातात, ओके ओके. परत 8वी 9वीच्या पुढे येतात. म्हणजे अशा प्रकारे हे सगळं चालू असतं. आता आपण मिनिस्टरला उभा होता, हा मुलगा जसं पाणी घेऊन आला, कोणत्या पदाला उभा होतो? स्पोर्ट निवडून आला होता ना, हा निवडून आला होता. म्हणजे ज्याला मुलं चेक करतात की याला खेळता येतं ना, हा आपल्या कामाचा आहे ना, तर त्याला निवडून देतं पुढे. यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हटलं ना तर ते जी एक्झाम आहे ती आयडिया, ती काहीतरी आपलं जसं हे नीट वगैरे सगळ्याला एलिजिबिलिटी, तशी पहिले तर यांची असायला पाहिजे नेता होण्यासाठी काहीतरी. मग ती ही कुठून आयडिया आली तुम्हाला सर्व? ही जी आयडिया आहे ना, आमचे मित्र होते किरण दळवी सर, त्यांनी मला सांगितलं की अशा प्रकारचं इलेक्शन आम्ही आमच्या SB कॉलेजला आम्ही लहानपणी घेतलं होतं. अच्छा, त्यांनी कन्सेप्ट मला 2022ला दिली होती. मग त्याच्यावर आपण त्या लेवलचं काम केलं. पहिले इलेक्शनला आम्हाला खूप मजा आली, मग आम्हाला कळून चुकलं याच्यामध्ये काय काय इम्प्रूव्हमेंट करता येईल. आता जवळजवळ 3रं इलेक्शन आम्ही यावर्षी घेतलं. आता दरवर्षी त्याची मजा वाढत चालली, त्याची पारदर्शकता वाढत चालली. मग ते इलेक्शनचं सुरुवात करण्यासाठी कोणी राजकीय नेत्याला आम्ही बोलवतो. अच्छा अच्छा, हां, महापौर असतील, आमदार असेल, खासदार असतील, त्यांच्या हस्ते त्या निवडणुकाचं उद्घाटन होतं. त्याचा प्रचार पण मुलं करतात आणि नंतर जेव्हा काउंटिंग होतं ना त्यावेळेस खूप एकदम सगळ्यांचे हे असे जे उपक्रम आहे ना, तर याला पालक पॉझिटिव्ह मानता की कसं मानता की खूप वेळ नाही, झाला होता, पालकांचं हे काही बाहेर पण फिरायला नेतात? याच्यामध्ये पालकांचा रोल काहीच नाही. पालकांना आधीच जेव्हा ते ॲडमिशनला येतात ना, मुळात या पालकांना आम्ही बोलवलेलं नाही आहे. ओके, म्हणजे बाकी शाळा काय करतात, मार्केटिंग करून लोकांना जमा करतात. काउन्सिलर घरोघरी पाठवून शाळेविषयी महती सांगून पालकांना जमा करून आणतात. इथे जमा केलेला एकही व्यक्ती नाही, सगळ्यात प्लस पॉईंट तो तुमचा रेफरन्स ऐकून आलेला आहे. आणि तुम्ही अशाच लोकांशी मैत्री ठेवता तर तुमच्या दोघांचे गुण सारखे आहे. बरोबर आहे. हा, ते जे सुरुवातीला सांगितलं सेम सिमिलर वाईबचे बस मग तसे लोक जमा होत गेले आणि त्यांना सगळं सांगितलं की तुम्ही डोक्याला ताण घेऊ नका, आम्ही शाळा चालवतोय, त्या कन्सेप्ट आम्ही राबवतो, यातून नक्कीच तुमच्या मुलाचा विकास होणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त ऑब्झर्वेशन करा की काय काय बदल विद्यार्थ्यामध्ये होत आहेत. त्यामुळे आपली शाळा पहिली शाळा आहे की इथं पॅरेंट्स आणि टीचरमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद होत नाही, सगळं संवादात्मक चालतं. आणि दोघांना जोडण्यासाठी मी सातत्याने अहोरात्र कंटिन्युअसली ॲक्टिव्ह राहतो. म्हणजे पालकांना काही सांगायचं जरी झालं त्यांनी मला मेसेज करून कळवायचं आहे. तात्काळ त्या मेसेजचा रिडिंग करून काय नेमकी समस्या आहे त्याच्यावर तात्काळ काम करून त्याला उत्तर दिलं तर तुमचं काम झालेलं आहे. त्यामुळे पालकांच्या याच्यामध्ये काही समस्या नाही आहे. पालकांची ताकद आहे माझ्यासोबत म्हणून मी एवढं करू शकलो. कारण जर पालकाची समस्या असली असती
तर एवढे मुलं वाढलेच नसते आपले. काही काही वेळेस काही पालकांचं हे असतं अभ्यासावरतीच लक्ष, नाही, म्हणजे जशी मेंटॅलिटी त्याची काउन्सिलिंग ऑलरेडी 1.5 तासामध्ये मी केलेली असते. अभ्यास म्हणजे नेमकं काय, आता तुम्ही एवढं जपान, तुम्ही सांगितलं मला की जपान झालं, तुम्ही इकडे जर्मनी, फ्रान्स, इटली, अजून नेदरलँड आणि कोणतं रिपब्लिक हे चेक रिपब्लिक आणि जवळजवळ 25 राष्ट्राचा प्रवास स्वपन वाघ सरांनी केलेला आहे. यांनी सगळ्या देशाच्या आतापर्यंत शिक्षण पद्धती बघितलेल्या आहेत आणि हे त्या सगळ्या शिक्षण पद्धतीसोबत आपली गणना करण्याचा प्रयत्न करतात की अशाच प्रकारे बाहेर देशात शिकवण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याच गोष्टी दिसल्या हा, म्हणून मी अट्रॅक्ट झालो आणि Yes. परत चर्चा करण्यासाठी म्हणजे आलो. सरांचा जवळजवळ 25 देशामध्ये आतापर्यंत जॉबच्या माध्यमातून जाणं झालंय. आता पण ते जपानहून आलेले आहेत. आपल्या सिल्लोडचे ते आहेत भूमिपुत्र आणि ते करत असताना सुद्धा त्यांचं PhD जपानमध्ये झालं आणि मॅलिक्युलर बायोलॉजी या विषयामध्ये, मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये त्यांचं PhD झालं आणि त्यांचं पेटंट पण आहे. अशा अनेक गोष्टी त्यांनी आत्तापर्यंत रिसर्च करून त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती केली आहे आणि दर 8 दिवसाला वेगवेगळ्या देशामध्ये ते त्यांच्या कामानिमित्त, त्यांच्या रिसर्च निमित्त, त्यांच्या जॉब निमित्त ते जात असतात. परंतु आमची 2012-13ला मैत्री झाली होती. कालांतराने विदेश दौऱ्यामध्ये त्यांच्या आमच्या भेटी झाल्या नाही, परंतु आता ते वेल सेटल झाले. ते आता भारतात बऱ्याच वेळेस येतात. तर आज अचानक त्यांचा सकाळी मला फोन आला की आज तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा. मी सरप्राईज झालो, शॉक झालो. मला वाटलं की मी म्हटलं ते पहिले तर आबा मूवीच्या निमित्त असं वाटलं की म्हटलं मला कधी वाटलं नव्हतं की तुम्ही तसं काही रायटिंग होईल समोर, कधी लिहाल वगैरे, आणि तुमची बॅक स्टोरी तेवढी माहिती नव्हती. यस, तर ते पण एकदा सांगा की जी ॲक्च्युअल स्टोरी लाईन काय बा या मूवीची आणि कसं तुम्ही इन्स्पायर झाला की स्टोरी लाईन असायला पाहिजे, बालपणापासून पिक्चर कशाला बनवायला पाहिजे बऱ्याच जणांना वाटतं. बरंच आपण जिद्दी राहिलं पाहिजे. आता ही मुलं आहेत, हा शैक्षणिक चित्रपट आहे आणि मुलं मोटिवेट होतात 2च व्यक्तीकडनं, एक आपल्या वडिलाकडनं, आईकडनं, आणि दुसरं आपल्या शिक्षकाकडनं. कारण ते ह्या दोन्ही व्यक्तीला हिरो मानत असतात. मग ह्या बालवयामध्ये जसं माझा मेन विषय होता चित्रपटाचा गणिताचा विषय, की 5वीला असताना एका शिक्षकाने मला चुकीच्या पद्धतीनं गणिताचं ट्रीटमेंट दिलं. म्हणजे मला गणित समजलं नाही म्हणून मी प्रश्न विचारला की सर हे कसं, तर त्यांनी एका मुलीकरवी मला मारलं आणि मला त्याच्याविषयी तिला आलं, तुला कसं जमलं, मग काय कर, त्याला मार तू, मग तेव्हा कळन त्याला. मग अशी ट्रीटमेंट थोडी असती. म्हणजे चुकीची ट्रीटमेंट केल्यामुळे विद्यार्थ्यावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, त्यातला मी विद्यार्थी आहे. आज मी माझं गणित कच्चं आहे. म्हणजे मला आज 8वीचे गणित येत नाही. हे कशामुळे, पण जीवनाचं गणित चांगलं बसवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कोणतं तरी गणित जुळालं. त्यानंतर मी गणिताचा विषय कधीच बघितला नाही. अच्छा, फक्त सरांच्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे. की ते हेट्रेड म्हणून फोबिया विद्यार्थ्यामध्ये तयार करण्यासाठी शिक्षक, आईवडील जबाबदार असतात. म्हणून विद्यार्थ्याला त्याच्या मनाप्रमाणे डेव्हलप होऊ द्या. आज पालक म्हणतात हा विषय आलाच पाहिजे, त्याला गणित आलंच पाहिजे, त्याला सायन्स आलंच पाहिजे, त्याला केमिस्ट्री आलंच, सगळे विषय कसे येईल एका माणसाला. जर तुम्ही आता एका विशिष्ट पर्टिक्युलर विषयामध्ये तुम्ही PhD केलं, आता तुम्हाला शिक्षण क्षेत्रात PhD करा, तर तुमच्यासाठी ते शक्य नाही ना. तुमचा जो पर्टिक्युलर विषय, म्हणून जे आवडतं मग त्या पिक्चरमध्ये तेच दाखवलंय. तुम्हाला गणित नाही आवडत, म्हणजे काय आवडतं, काय त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या, त्याच्यावर जास्त काम करा, त्याच्यावर काम करा. तर त्या चित्रपटामध्ये तशा प्रकारचा फोबिया मला आला होता. आणि आणखी एक विषय दाखवला आहे की जेव्हा मी DED ला होतो रत्नागिरीला, आणि आपल्या मनाने आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणजे तुम्ही रात्रभर जागताय म्हणून मी तुमच्याकडे पण रात्रभर जागून अभ्यास करणं हे एकदम चुकीचं आहे. तर तशा प्रकारच्या फ्लोमध्ये मी गेलो होतो, तर मी पूर्णपणे डिस्टर्ब झालो होतो आणि अगदी जागावं सुद्धा मला वाटत नव्हतं. आणि त्यावेळेस मी DED ला खूप अयशस्वी झालो. 80 मुलांमध्ये सगळ्यात कमी मार्क्स मला होते, 56% मार्क. आणि तेव्हा DED चा कट ऑफ हा 72% होता नोकरी लागण्याचा, ओपनमध्ये असताना. म्हणलं आता कशी नोकरी लागणार तेव्हा, म्हणजे DED मधूनच नोकरी लागत होती का? हा, डायरेक्ट DED झालं त्या मार्कावरच नोकरी लागत होती. ओके. आणि 56% मार्क पडले. कशामुळे? मी तुमच्यासारखा अभ्यास करायला लागलो. म्हणजे माझ्याकडे स्वतःची प्रतिभा असताना मी तुमच्यासोबत राहून किंवा अशा ग्रुपमध्ये राहून की रात्र अभ्यास करायचा, असं मी पण तुम्हाला फॉलो करण्याचा प्रयत्न केला. तर कोणालाही जास्त फॉलो करू नका. तुमचे जे पोटेन्शियल आहे त्याला ओळखा. तुमची प्रतिभा, तुमची कामाची स्टाईल, तुम्ही कसं स्वतःला, एखाद्याला एकदा वाचून पण कळतं, एखाद्याला 10 वेळेस वाचावं लागतं. तुम्हाला एकदा वाचल्यावर कळतं. त्यातला मी विद्यार्थी होतो, पण विनाकारण रात्रभर पुस्तकं घेऊन बसायचो. त्याचा परिणाम माझ्या अभ्यासावर झाला, त्याचा परिणाम परीक्षेवर झाला आणि मी निगेटिव्हिटीमध्ये गेलो. आणि पूर्णपणे जीवनाविषयी एकदम
मला जगावंसं वाटत नव्हतं, अशा लेवलवर मी गेलो. डिप्रेशन, पूर्णपणे डिप्रेशन. अगदी मला जेवण गोड लागत नव्हतं, मला झोप येत नव्हते, सारखी चिंता, आता गावात जाऊन काय सांगणार. एवढं कौतुक झालं आपलं, डीएडला नंबर लागला. त्या काळी पहिला मुलगा आहे मी की माझं डीएडला नंबर गावातून लागला होता. गावातले सगळे सरपंच, मोठे मोठे प्रतिनिधी मला भेटून गेले, त्यांनी कौतुक केलं वडिलाचं, का पहिला मुलगा तुमचा डीएडला लागला. त्या काळी डीएडला सरकारी कोट्यात कुणीच लागत नव्हतं. डीएडसाठी त्यावर 4-4 लाख रुपये भरावे लागायचे. अशा काळामध्ये 2002-03च्या काळात माझा मार्कावर डीएडला नंबर लागला, ही कौतुकास्पद गोष्ट होती. मग अशा काळामध्ये आता 56% घेऊन कसे घरी जायचे, मग खूप टेन्शन आलं. पण जेव्हा मला कळालं, एक सुविचार माझ्या जीवनात मला सापडला की भूतकाळाचा विचार केल्यावर वर्तमान काळ हा जगणं कठीण वाटतो आणि भविष्यकाळ तर अशक्यच वाटायला लागतो. ह्या सुविचारानं मला थोडंसं तारलं आणि थोडंसं मला ठिकाणावर आणलं. कसं आहे तो भूतकाळाचा विचार करत बसल्यास वर्तमान काळ जगणं कठीण जातं आणि भविष्य तर अशक्यच वाटायला लागतं. भविष्य हा सुविचार आज मी जपून ठेवला, तुम्हाला मी दाखवलं मी गेल्यानंतर. त्या सुविचाराने मला भानावर आणलं की काय करते तू, भले तुला फर्स्ट इयरला कमी मार्क पडले, सेकंड इयर आलं ना. मग सेकंड इयरला मात्र मी पोरांचा नाश सोडला आणि मी माझ्या मनाप्रमाणे, जसं मी शेतात अभ्यास करायचो तसं मस्त कुठेतरी जायचो थिबा पॉईंटला, निसर्गाच्या किनारी. ते अजून निवांत वाचायला लागलो. तो दुसऱ्या वर्षी मला खूप चांगले मार्क्स पडले, पण दोन्हीचे ॲव्हरेज परत 64 वगैरे असे झाले. म्हणजे दुसऱ्या वर्षी मला चांगले मार्क्स पडले, 70% पडले. आणि मी स्वतःला चेक केलं की आपण कचरा नाही आहे आणि आपण एकदम गेलेलं नाही आहे, तर आपल्यामध्ये तीच धमक आज बी आहे. म्हणून त्या दिवसानं मला शिकवलं का तुझ्या स्टाईलनं काम कर. म्हणून आज ही शाळा मी माझ्या स्टाईलनं आज पण तशी चालवतोय. माझं जीवन पण माझ्या स्टाईलनं. तुम्ही जसं अगोदर विचारलं, लोक डान्स केल्यावर तुम्हाला वाटत नाही काय म्हणतील. जेव्हा जन्माला त्या लोकच माहीत नव्हतं आपल्याला काय, तर आपण एकटे जन्माला आलोय. त्यामुळे बिनधास्तपणे जगा. फक्त आपल्या वागण्यातून, आपल्या जगण्यातून समाजाला त्रास होणार नाही, दुसऱ्याला काही वेगळं काहीतरी त्रास होईल असं वागू नये. तर आपल्या स्वच्छंदामध्ये आपण रममाण व्हावं, आपण आनंदानं जगावं. कारण हे जगणं, हे जीवन अडचणीसाठी आहे. अनेक अडचणी जीवनात येतात, परंतु टेन्शन घेण्यासाठी नाही, चिंता करण्यासाठी नाही, तर एकदम चिंतन करून चांगलं जीवन कसं जगता येईल यासाठी भगवंताने जीवन दिलं आहे. म्हणून या प्रत्येक जीवनाचा, प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घेता यायला पाहिजे असं मला वाटतं. आता ते तो जो क्षण आहे तेव्हापासून आतापर्यंत जे शाळा, तर तेव्हा वाटलंही नसेल तुम्ही नाही शाळा निर्माण करेल हे मला नाही वाटलं की नोकरी करेन मी. इथपर्यंत हा माझा प्रवास होता. हे जो प्रवास आहे याच्यामध्ये कशाचा रोल आहे, म्हणजे कशाचा? अध्यात्माचा रोल आहे. म्हणजे मेन रोल जर बघितला, आध्यात्मिक शक्ती ह्या, म्हणजे त्या प्रवासामध्ये आध्यात्मिक शक्तीचा खूप मोठा रोल. जे दैवी विचार आहे त्या विचाराच्या माध्यमातून, त्या वाङ्मयाच्या माध्यमातून, चांगल्या विचारातून हे टिकलं. आणि त्या ज्या काही चांगल्या गुड हॅबिट्स आहेत त्या मात्र 20-20, 22-22 वर्ष. भगवद्गीता ज्याच्यामध्ये मोठा रोल आहे, आध्यात्मिक कार्याचा रोल आहे. आणि खूप मोठं काम अध्यात्मावरच झालं आहे जीवनामध्ये माझ्या. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मला करता आल्या. ओके 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 असं आहे. नाही, स्टोरी तर भरपूर मोठी आहे. मला वाटतं की एक तुम्ही यामध्ये सांगितलं होतं की तुम्ही एकदम याच्यात डीएडच्या नंतर तुम्ही आत्महत्या, निराशेच्या याच्यामध्ये गेला होता. तर त्या निराशेतून कोणी जर तशा निराशेत आज असन तर त्यांनी बाहेर कसं यावं? म्हणजे ना, मुळात काय आहे की तुम्ही एका विचारानं, सुविचारानं किक झाली तुम्हाला. तसे सुविचार तर रोज स्टेटसवर वाचतात सगळे मुलं, पण कोणीच बाहेर येत नाही. तर आजच्या मुलांनी काय करायला पाहिजे? म्हणजे सोशल मीडिया आहे हे, याच्यामुळे इतकं प्रेशर आहे. कारण ते रोज नवीन बघताय की समोरचा काहीतरी लयच भारी करतोय, रोज मी बघत नाही. आता तुम्हालाही काही वेळेस वाटलं, मी तर स्टेटस वगैरे जास्त बघत नाही. मी याच्यावर बिलीव्ह करतो, जर आपल्याला 10 मिनिटं भेटले गाडीमध्ये तर पोस्ट करून द्या, बस. तुम्ही बघा, काही असलं तर आपण कॉन्टॅक्ट करू. त्याच्यावर मी बिलीव्ह करतो. मोस्टली तुमचंही मला तशा प्रकारे, आपल्याला बाकीचे पण कामं असतात, पण जे रिकामे नैराश्यात जातात मुलं, तर ते सतत ते बघत असतं की बाकीच्यांची दुनिया एवढी भारी झाली, माझी कशी बदलल. तर त्याच्याविषयी तुम्हाला काय? आपली दुनिया आपल्यालाच बनवावी लागेल. कारण काय असतं, दुसऱ्याचं तेच परत विषय येतो, दुसऱ्याचं अंध अनुकरण नको आहे. चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे, गुणग्राहक माणसाच्या जीवनामध्ये नक्कीच पाहिजे, पण स्पर्धा नको आहे. म्हणजे माझी कोणासोबत स्पर्धा नाही आहे आणि कोणासोबत स्पर्धा करणार आपण. मी आज स्वप्न भाऊसोबत स्पर्धा करेन, त्यांच्यापेक्षा दुसरे स्वप्न भाऊ अजून श्रीमंत आहेत. म्हणजे कोणाला पुरणार आहे आपण स्पर्धेमध्ये. त्यामुळे कोणाशी स्पर्धा न करता आपण आपल्यासोबत स्पर्धा करावी. काल मी कुठे होतो, काल माझ्यात कोणते गुण होते, आज कोणत्या गुणांचा समुच्चय वाढलाय, आज मी काय, स्वतःला डेव्हलप करा. आणि जो स्वतःला डेव्हलप करतो तो कधीच निराश होऊ शकत नाही. म्हणून ॲनालिसिस जे करायचं आहे ते स्वतःचं करायचं आहे. आणि रोज थोडं दिने नवम जसं जपानमध्ये तुमच्या कायझेन तंत्रज्ञान आहे. कायझेन म्हणजे रोज छोटा तरी बदल आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे. या कायझेन तंत्रज्ञानावर मी प्रचंड विश्वास ठेवतो. आणि याच्यावर मी 2008 पासून जेव्हापासून मला माहीत झालं,
एका मित्राने मला कायझेन नावाचं एक पुस्तक दिलं होतं. ते वाचल्यानंतर मला कायझेन तंत्रज्ञान माहीत झालं. तर त्या कायझेनवर आजही माझं रोज काम चालतं की आज रोज एकतरी कृती माझ्या जीवनामध्ये एक्स्ट्रा झाली पाहिजे. अशा 360 कृती आपण बदलू शकतो स्वतःमध्ये. एवढे बदल जर सातत्याने होत गेले त्यालाच विकास म्हणायचं, दुसरं काय. रोज विकास काय एका दिवसाचा विकास नसतो. रोज थोडी थोडी कृती करत चला. रोज आपल्यामध्ये अपडेट करा. जे चुकलं ते डिलीट मारा. जे चांगलं होतंय त्याला प्लस करा. आपल्या जीवनामध्ये रोज जर ॲड ऑन करत गेलो आपण तर भरपूर गोष्टी आपल्याकडे साठा होत चालतो. ज्ञानाचा, अनुभवाचा, मित्रांचा. आणि चांगल्या मित्रांची पण आपल्याला गरज आहे. त्यामुळे मी असं भाग्यवान आहे की माझ्याकडे मित्रांची मोठी फौज आहे. तुमच्यासारखे सद्गुणी मित्र तुमच्या वाईफ जास्त स्ट्रॉंग आहे. देशात विदेशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये अतिशय चांगले मित्र भेटलेत. आणि समान गुणेशु सौख्यम. चांगल्या लोकांना चांगलेच मित्र भेटतात. म्हणून तुमच्यासारखे खूप चांगले मित्र भेटले की ज्यांच्याकडून नवीन नवीन गोष्टी मला शिकायला मिळतात. आता तुम्ही आज नवीनच अचानकपणे हे आणलं. मला अभिमान वाटला की आपण 2013-14 मध्ये भेटलो होतो. अचानक अशी आपली भेट होईल परत इतक्या दिवसानंतर. असं कधी मी अपेक्षित केलं नव्हतं. परंतु बघा चांगल्या कृती करत गेलो की चांगलं चांगलं सगळं काहीतरी नवीन नवीन भेटत जात. त्यामुळे त्या लोकांना मी असा संदेश देऊ इच्छेल, चांगल्या मित्रांसोबत राहा. चांगल्या गोष्टी वाचा. चांगल्या सान्निध्यात राहा आणि पॉझिटिव्ह विचार करा. इथे बर्डन घेण्यासाठी आपण आलेलो नाहीये. आणि आपल्या जीवनापेक्षा कोणतं मोठं करिअर नाहीये. पहिल्यांदा जगा. तुम्ही टिकले तर करिअर राहील. ही चांगली गोष्ट. करिअर तुमच्यापेक्षा मोठं नाहीये की जीवनापेक्षा हजारो करिअर करू शकतो उभा आपण. पण तुम्ही राहिलात तर ना. जर तुम्हीच नाही राहिला तर करिअर कसं राहणार. कारण तुम्हीच बघा की मागच्या 5 वर्षात तुम्ही भरपूर मोठं उभं केलं. मे बी अजून पुढच्या 5 वर्षात काहीतरी मोठं असेल. पण आपण राहिलो तर आपण जर शरीर माध्यम खलु धर्म साधनम. जर माझं शरीरच नाही राहिलं, तेवढं मजबूत नाही राहिलं, ते जर कमजोर शरीर आहे, रोगी शरीर आहे आणि मनामध्ये निगेटिव्ह विचार आहे. मनामध्ये निगेटिव्ह विचार राहणं म्हणजे सुद्धा आजारी राहणं. इथपर्यंत ते डेंजरस आहे. म्हणून मनाला मन करारे प्रसन्न साऱ्या सिद्धीचे कारण. जसं रामदेव स्वामी सांगतात की मनाला प्रसन्न ठेवा. पहिल्यांदा त्याला प्रसन्न ठेवण्याची सवय लावा. हे अचानक होत नाही. त्याला तसा संस्कार द्यावा लागतो. त्या मनाला कंट्रोलमध्ये ठेवावं लागतं. रोज त्याला थापडावं लागतं. बस असं विचार करू नको. स्वप्न बघडं मोठी गाडी आली फॉर्च्युनर, बिलकुल नाही, तुझ्याकडे पण येईल. त्याला चांगलं म्हण. त्यांच्या गाडीमध्ये पण कौतुक कर. ते आपला भाऊ आहे, मित्र आहे, असं विचार करायला त्या बुद्धीला शिकवावं लागतं. हे 1-2 दिवसामध्ये हा होत नाही. हे सगळं विचार करता करता 10-12 वर्ष निघून जातात. आणि त्या बुद्धीला एकदा सवय लागली, कोणाची ईर्ष्या नको, कोणाचे ज्वेलर्स नको, पाय जमिनीवर, मग माणूस डाऊन टू अर्थ राहतो. आणि एकदा ती सवय लागली की मग मात्र लोक तुमचे फॅन बनतात. बरं. आता हे जे ना पुढच्या 5 वर्षात काय असेल, मला काय दिसेल एक तुमचं 5 वर्षामध्ये जरा भगवंतानी सगळं जर शरीर स्वास्थ्य सगळं चांगलं ठेवलं तर इथं खूप मोठ्या इमारती असतील. जवळजवळ 3-4 हजार विद्यार्थी शाळेत शिकत असतील. पूर्ण देशभरातून इथे अनेक राज्यातनं इथं मुलं शिकायला आलेले असतील. तसं आता महाराष्ट्रभरातून इथं आले तर पुढच्या 5 वर्षामध्ये भारतभरातून मुलं शिकायला आले असेल. हॉस्टेलमध्ये कमीत कमी 1000भर विद्यार्थी असतील. जवळजवळ 200 कर्मचाऱ्यांचा स्टाफ आपल्याकडे इथं असेल. आणि खूप हायटेक ही शाळा झाली असेल. संस्कार आणि ग्लोबलायझेशन म्हणून संस्कृती ग्लोबल ज्याला म्हणतो आपण. संस्कार पण आहे, संस्कृती पण आहे आणि ग्लोबलायझेशन पण आहे. ह्या दोन्हीचाही समन्वय साधून ही शाळा खूप चांगल्या लेवलवरती अगदी झालेली असेल की ज्याची नोंद महाराष्ट्रामध्ये या शाळेला कोणी ओळखत नाही असा माणूस पुढच्या 5 वर्षात राहणार नाही. तुम्हाला नक्कीच शुभेच्छा त्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. आणि अजून एक सांगायचं आहे की एखादा आबानंतर एखादा लहान मुलं जे तुम्ही करताय ना, तर त्याच्या रिलेटेड मला असं वाटतं की शाळा कशी असावी किंवा शिक्षण कसं चालतं किंवा निरागस मुलांच्या विषयी जर मुलांनीच तयार वगैरे केला तसा एखादा त्याच्यावर ऑलरेडी झाले 2-3 चित्रपट केलं होतं. हो, अगोदर 2-3 शॉर्ट फिल्म केले मुलांवर. आणि दरवर्षी आपण चित्रपट बनवतोच. यावर्षी मुलंच करतात आणि ह्या आबामध्ये मुलांनीच केलंय. अच्छा, आबा पण ह्या आबामध्ये सगळे मुलंच आहेत. इथले जे शाळेचे सगळे मुलं शाळेतले. एकही मुलगा नाही आपला की तो या चित्रपटात नाही. तुमचा रोल? माझा रोल पण एका मुलाने, माझ्या मुलाने केलाय. अच्छा. बालपणात वेगळ्या मुलाने केलाय, तरुणात वेगळ्या मुलाने. लास्टला फक्त छोटीशी 10 सेकंदाची एंट्री आहे माझी. अच्छा, मग तुम्हाला जास्त एंट्री द्यायला पाहिजे होती ना काही कुठंतरी. नाही ती मुलांनीच केलंय सगळं. यंग आबा? हा, मुलांनी सगळं मुलांनी केलं. अच्छा, सगळं मुलांनी केलं. माझ्या विद्यार्थ्यांनीच केलंय सगळं. हा चित्रपट माझ्या विद्यार्थ्यांनी तयार केलाय. ओके ओके. मग म्हणजे माझ्या ट्युशनला होते. कारण कसं आता क्रिएटिव्ह ह्या थीम मध्ये सगळे मुलंच आहेत. सगळे मुलं आहेत. तुम्हाला आता उद्या चित्रपट रिलीज होतोय तर त्यामुळे तुम्ही बघा. त्याच्यामध्ये अशा वेगळ्या ठिकाणी तुम्हाला मुलं दिसतील. मुलं आहे. आणि आता ह्या चित्रपटाचं मेन सूत्रधारच आबा असल्यामुळे शाळाच आबा आहे.
हां हां हां. ती आबामय झाली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला मुलं दिसतील याच्यामध्ये. बरं खेळताना मुलं. आबा का बरं म्हणतात? मला माझं इथं मला आबा म्हणतात माझं लहानपणापासून. अच्छा अच्छा. तुम्ही जसं मोरोळकर सर म्हणून ओळखतात तशी माझी फॅमिली, माझं गाव मला आबा नावानेच ओळखतात. कोणी दिलं होतं नाव की? लहान घरी म्हणतात ना आबा, घरी अण्णा, आबा. तात्या, नाना असं. तर तसं तशा घरी type. मोठ्या भावाला बापू, लहान्या भावाला आबा, अजून लहान भाऊ तात्या, असं दादा, असं तशा तर मला type मध्ये आबा. आबा. मग सगळे आबाच म्हणतात. तर ते आबाच पडलं नाव तसं लहानपणापासून. फक्त ते यांना परिचित नव्हतं मुलांना. तर इथून पुढे मुलांनी पण मला आबा म्हणावं असं मला अपेक्षा आहे. सर म्हणजे थोडंसं लांबचं सर वाटतं. लांबचं प्रिन्सिपल, संस्था झाला की जरा त्याच्यामुळेच आपल्या घरामध्ये ते असे मोठा- नाव होते, आप्पा, Yes, आबा, yes, yes. दादा. हे एकदम गोड आणि मजबूत असे प्रेमळ की नाव ते होते. नात्या- म्हणून आता मुलं सुद्धा, आता हॉस्टेलचे मुलं तर सगळे आता आबा म्हणायला लागले. तर हळूहळू सगळे मुलं सुद्धा त्या गोष्टीवर म्हणायला लागतील. चला आपण मग जेवढे बघतील ते आवाज म्हणतील नक्की. तुम्हाला. चला शुभेच्छा खूप तुम्हाला. चांगलं वाटलं. चला. स्वप्न म्हणून एवढा वेळात वेळ काढून एवढा इंटरव्ह्यू ते तर- आयोजित केला, त्यामुळे खरंच धन्यवाद त्यांचे. की आता माझ्यासाठी सरप्राईज होतं. हां, हां. अचानक तुमचा 8 वाजेला फोन आला की असं असं मुलाखत घ्यायची आहे. काय आहे की- काही अपेक्षित नसताना, काही तयारी नसताना, अगदी सहज फ्लोमध्ये नॅचरल तसंच करायचं असतं मला. ही जी शिकवण आहे ना, हा. आता ऍक्च्युली हा दुसरा मी एपिसोड भरपूर शूट केलेले, बऱ्याच जणांना माहिती पण आहे, पण मी पोस्ट नाही केले. आता दुसराच आहे. मी लास्ट टाइम मुक्तक जोशी आहे त्यांच्यासोबत लगेच पोस्ट करून टाकला होता. ते म्हटले तसंच हा लगेच आता पोस्ट करून टाका. तुमचा मूवी रिलीज होतो त्याबद्दल शुभेच्छा. आणि येत राहा. सगळ्या. तुमची शाळा आहे, हो. आम्हाला नवीन गोष्टी शिकवा. परदेशात काय चालतं, परदेशाची शिक्षण पद्धती, त्याच्यासाठी तर नक्कीच आपल्याला जपानलाही जायचं आहे हो ना. तुमच्यासोबत. जपानच्या शाळा बघायच्या आहे, जपानच्या शिक्षण पद्धती बघायची आहे. ते इंटरेस्ट तुमचा चांगला आहे की तुम्हाला शिकायची Yes. इच्छा आहे. आणि शिकलं पाहिजे. शिक्षकांनी शिकलं तरच विद्यार्थी शिकतील. शिकते. येस. चला चला, खूप खूप चला, धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद. चला, बाळा घ्या. सागर का पोहोचलाय.